श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो. तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण हो, हीच स्वामी आई चरणी प्रार्थना. जेव्हा आपल्यावर अत्यंत कठीण प्रसंग येतो, अत्यंत वाईट वेळ येते, तेव्हा आपण म्हणत असतो की देव आपली परीक्षा घेत आहे. पण खरंच आज स्वामी तुमची परीक्षा घेतात का? तर हे ओळखायचे कसे? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराज आपली परीक्षा घेतात. ते कशी घेतात? स्वामी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात. कधी सुखात, तर कधी दुःखात, तर कधी अनपेक्षित संकटात. प्रत्येक परिस्थितीतही तुमचा स्वामीवरचा जर विश्वास अढळ राहिला तर समजून जा स्वामी समर्थांच्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झाला आहात. पण अशा स्थितीत जर तुमचं मन थोडं जरी डगमगलं किंवा स्वामीवरील श्रद्धा कमी झाली किंवा विश्वास जर उडाला की समजून जा आपण स्वामींच्या या परीक्षेत अयशस्वी ठरतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे समजणार आहे की स्वामी जेव्हा आपली परीक्षा घेतात तेव्हा नेमकं आपल्या आयुष्यात काय काय घडतं. तर लक्षात ठेवा स्वामी प्रत्येक भक्ताची परीक्षा घेत नाहीत. ते फक्त त्याच स्वामी भक्ताची परीक्षा घेतात त्यांच्यावर ज्यांच्यावर स्वामींचा विश्वास असतो. ते फक्त बघत असतात की हा माझा भक्त किती ठाम राहतो आणि माझ्यावर किती विश्वास ठेवतो की नाही. मी स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते की हे स्वामी आई सर्व स्वामी भक्तांना सुखात, ऐश्वर्यात, आनंदात ठेवा. तसेच प्रत्येक स्वामी भक्तांचे प्रत्येक संकटातून रक्षण करा आणि त्यांना योग्य तो मार्ग दाखवा. चला तर मग बघूया ते 3 संकेत कोणते आहेत. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. संकेत पहिला, जेव्हा आपले आपले दुःख हे हळूहळू शिगेला जाऊन पोहोचते. जेव्हा स्वामी महाराज एखाद्या भक्ताची परीक्षा घेतात तेव्हा त्याचे दुःख हळूहळू शिगेला जाऊन पोहोचतं. असं वाटू लागतं की आता सगळं काही संपलं आहे. काय करावं, कुणाकडे मदत मागावी काहीच कळत नाही. आपण सर्व करतो, मेहनत करतो, धडपड करतो, काबाड कष्ट करतो, होईल तेवढे प्रयत्न करतो, पण हाती येतं ते अपयश आणि निराशा. मन पूर्णपणे आपलं हताश होऊन जातं. तुमच्या पण आयुष्यात जर असंच काही घडत असेल तर लक्षात घ्या की स्वामी समर्थ महाराज तुमची परीक्षा घेत आहेत. ते याचसाठी परीक्षा घेतात की ज्याप्रमाणे हिरा चमकण्यासाठी त्याला तासावेच लागते आणि सोनं चमकण्यासाठी त्याला आगीच्या त्याला तापावेच लागते. आगीच्या प्रखर तापातून त्याला जावंच लागतं. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात एकामागून एक संकट येत असतील, दुःख येत असतील, पण तुम्ही प्रत्येक परिस्थितीत जर सामोरे जात असाल, प्रत्येक आव्हानं जर स्वीकारत जात असाल, तर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात एक दिवस असा नक्कीच आनंद येईल. तुमचं आयुष्य सुखाने, समाधानाने आणि आनंदाने भरून जाईल. मागे वळून पाहताना तुम्हाला नक्की जाणवेल की या सुखासाठी, या यशासाठी, या आनंदासाठी मला त्या कठीण काळातून जाणं खूप आवश्यक होतं. संकेत दुसरा, स्वामीवरील विश्वास कमी होणे. कधी कधी माणसाच्या आयुष्यात असा काळ येतो की जो त्याला आतून पूर्णपणे कोलमडून टाकतो. समस्यांचा भार इतका वाढतो की मन अगदी सहनशक्तीच्या पलीकडे जातं. अशा वेळी आपला देवावरचा विश्वास पूर्णपणे उडून जातो. अनेक प्रश्न मनात येतात. देव आहे तरी का? माझ्याच आयुष्यात का अडचणी येतात? माझ्याच आयुष्यात का दुःख येतं? काही लोक तर देवाचं नाव पण घेत नाहीत. ते नास्तिक बनतात कारण ती परिस्थिती ते सहन करू शकत नाही आणि त्यांना हेही समजत नाही की आपल्याच आयुष्यात असं का होतं. पण त्यांना समजत नाही की स्वामी आपली परीक्षा घेतात आणि ही परीक्षा इतकी कठीण असते की खूपच कमी लोक या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात. काही जण तर चुकीच्या मार्गाला जातात आणि हळूहळू वाईट संगतीला, वाईट मार्गाला जातात. पण जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो माणूस स्वतःवरचा आणि स्वामीवरचा विश्वास कधीच कमी होऊ देत नाही. कितीही संकटे समोर आली, कितीही दुःख आली, तरी तो धैर्याने, सामर्थ्याने उभा राहतो आणि मग आलेल्या समोर परिस्थितींचा सामना करतो. तो मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो, संयम सोडत नाही आणि त्याच्या मनात एकच विचार असतो की स्वामी
जे करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील. माझ्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी मला देतील. या परीक्षेत तुम्हालाही उत्तीर्ण व्हायचं असेल, तर स्वामीवर पूर्णपणे विश्वास ठेवा. एक ना एक दिवस असा नक्की येईल. सगळं काही हळू ठीक होईल. पण त्या दिवसापर्यंत तुम्हाला स्वतःवरचा आणि स्वामीवरचा विश्वास टिकवायचा आहे आणि मनातील हिंमत कधीच सोडायची नाही. दुःख तर प्रत्येकालाच आहे. आयुष्यात आयुष्यात कुठे दुःख तर कुठं सुख आहे. हीच तर ईश्वराची माया आहे. कुठे ऊन तर कुठे सावली आहे. जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख, सुख येतं, आयुष्यात अनेक अडचणी येतात, तेव्हाच सुखाची किंमत माणसाला कळते. तसं बघितलं तर या जगात एकही असा सुखी माणूस नाही, की ज्याच्या आयुष्यात सुख नाही आणि दुःखही नाही. या दोन्ही आपल्या आयुष्याचे अविभाज्य भाग आहे. तिसरा संकेत, दारात सतत भिक्षुक किंवा भिकारी येणे. तर तुम्ही म्हणाल, की हा कसला संकेत आहे? परीक्षा आहे. तर स्वामी जेव्हा आपली परीक्षा घेतात, तेव्हा असे प्रसंग आपोआप येतात, जे आपल्या मनाची खरी परीक्षा घेतात. असं अनेक वेळा घडतं, की कुणी भुकेलेला मनुष्य तुमच्या दारात येऊन उभा राहतो. कधी गाय येऊन उभी राहते, कधी कुत्रा येऊन उभा राहतो. त्यावेळी पाहिलं जातं, की तुमचं मन तुम्ही तुमच्या ताटातील जेवण त्याला देता की नाही हे बघितलं जातं. अशा वेळी तुम्ही तुमच्या तोंडचा घास त्याला दिला, तर हे दान देखील खूप मोठं व श्रेष्ठ आहे आणि अत्यंत पुण्याचं मानलं जातं. तर स्वामी अशा प्रकारे आपली वारंवार परीक्षा घेत असतात. जर त्या गरजू लोकांना आपल्यासमोर ते येऊन उभं करत असतात आणि त्याच क्षणी तुम्हाला त्यांच्याविषयी जर तुमच्या मनात आपुलकी, प्रेम, करुणा जर तुमच्या मनात जागृत झाली, तर तुम्ही स्वामींच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. अनेक कथामध्ये आपण ऐकलं आहे, की स्वामी कधी प्राण्याच्या रूपात येतात, तर कधी पक्षाच्या रूपात येतात, कधी एका वृद्ध पुरुषाच्या रूपात येतात. जेव्हा स्वामी आपली परीक्षा घ्यायला येतात, स्वतः येत असतात. म्हणून अशा प्रकारे ते प्रत्येक वेळी गरजू व्यक्तीची व मुक्या प्राण्यांची मदत करा. असं केल्याने स्वामी प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा सदैव तुमच्यावर टिकून राहते. त्यामुळे तुमच्यावर कितीही दुःख, संकटे, वाईट परिस्थिती आली तरीही स्वतःवरचा आणि स्वामीवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामी योग्य वेळ आली की एवढं देतात की मागायलाही काही शिल्लक राहत नाही. आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.